कहाणी ज्येष्ठा गौरीची. गौरी बसवण्याच्या पद्धती सर्व घरांमध्ये वेगळ्या आढळतात. काही ठिकाणी गौरी पाटावर विराजमान होतात, तर काही ठिकाणी उभ्या गौरी, काही ठिकाणी बिनहाताच्या, तर काही ठिकाणी खड्यांच्या गौरी असतात. पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वत्र गौरी गणपतीचा सण थाटामाटात साजरा केला जातो. तुमच्याकडे खड्याच्या गौरी असतात ना? तुम्हाला उत्साह नाही, हौस नाही पासून तुम्ही सगळं गुंडाळतापर्यंत आजवर मी ऐकत आले आहे. त्याचं उत्तर या कहाणीत मिळतं. कथा: एक माणूस गरिबीने गांजून जातो. आपल्या घरी गौरी आणता येणार नाहीत म्हणून त्याची मुले हिरमुसतात. मुलांची हौसही पुरवता येत नाही म्हणून त्याला दुःख होते. त्या निराशेत तो जीव द्यायला जातो. वाटेत त्याला एक आजी भेटते. ती त्याच्याबरोबर त्याच्या घरी येते. त्या आजीच्या कृपेने तो गौरीचा सण साजरा करतो. त्याला सुखाचे दिवस येतात. त्याचे घर धान्याने आणि गोठा गाई वासरांनी भरून जातो. मनोवैज्ञानिक, सामाजिक, भौगोलिक असे अनेक पैलू असणारी ही कहाणी धीर देते आहे. त्यात सण साजरा करावा असे सांगते आणि एक उत्सव तयार झाला. व्रत: कहाणीत ज्येष्ठा गौरीचे व्रत सांगितले आहे. ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन देवींची प्रतीके म्हणून 2 खडे आणावेत, पूजावेत आणि विसर्जन करावेत असा या व्रताचा विधी आहे. ज्येष्ठा कनिष्ठा म्हणजे लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या बहिणी आहेत. लक्ष्मीविषयी माहिती असते पण अलक्ष्मी अपरिचित आहे. अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची बहीण, जी दुर्भाग्य आणि गरिबीचे प्रतीक आहे. माणसाला अलक्ष्मी नको असते, पण लक्ष्मी असेल तेव्हा अलक्ष्मीचीही आठवण ठेवली तर अहंकार निर्माण होत नाही. म्हणून दोघींचे पूजन केले जाते. जो तो आपल्या कर्माचे भोग भोगतो म्हणून कितीही श्रीमंती आली तरी जे गरीब आहेत त्यांची चेष्टा हेटाळणी करू नये. बाकी सण तिथीनुसार साजरे केले जातात. गौरी नक्षत्रानुसार आणल्या जातात. अनुराधा नक्षत्रावर आणल्या जातात. ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केले जाते म्हणून ज्येष्ठा गौरी म्हटले जाते आणि त्यांचे मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. विसर्जन केल्यावर तिथली वाळू घरात आणावी म्हणजे विसर्जन केले तरी समृद्धी अक्षय राहते. याचा अर्थ ज्या कष्टांमुळे, सकारात्मकतेमुळे लक्ष्मी आली ते कष्ट करत राहावे. ती सकारात्मकता कायम ठेवावी. निराश होऊ नये. प्रयत्न सोडू नयेत. छान छोकी करता येणार नाही पण कष्ट केले तर पोटापुरते नक्की मिळते हे निश्चित आहे. त्यात समाधानाने ठामपणे उभे राहायचे. भावार्थ: आर्थिक आणि भौगोलिक परिस्थितीनुसार परंपरा निर्माण होतात. काही भाग इतके दुर्गम असतात की तिथे चहा, दूध यांसारख्या गरजेच्या वस्तूही पावसाळ्यात आणि एरवीही उपलब्ध होणे दुर्लभ असते. तिथे उभ्याच्या गौरींना लागणारी आरास, फराळाचे पदार्थ करणार कसे? म्हैस इतक्या डोंगराळ भागात चरणार कशी? म्हणून दुधासाठी गाय असते. तिचे दूध 12 महिने मिळत नाही. दूध नसेल तेव्हा कोरा चहा प्यावा लागतो. पोळपाटाला बुरशी येते. इतक्या मुसळधार पावसात तळलेले पदार्थ मऊ पडतात. खूप भाज्या आणणार कुठून आणि करणार कशा? आता आपण राहतो तिकडे अशी परिस्थिती नसली तरी आपल्या पूर्वजांनी ज्या खडतर परिस्थितीत सण साजरे केले, काही लोक अजूनही त्या परिस्थितीत राहत असतील त्याची आठवण म्हणून सण त्याच पद्धतीत आजही साजरे केले जातात. सारासार विचार न करता माणूस आत्महत्या करायला निघाला. आपल्या मागे मुलांचे काय होईल हा विचारही त्याच्या मनात आला नाही. भावनेत माणूस इतका वाहून जातो की त्याला आपल्या कृतीचा काय परिणाम होईल हेही कळत नाही. प्रश्नापेक्षा उपाय भयंकर अशी अवस्था होते. संकटापासून पळून जाणे हा भ्याडपणा आहे. निघून जाऊन प्रश्न सुटत नाहीत. अशा प्रसंगी आजी त्याला धीर देते, भानावर आणते, सावरते. घरी आलेली गौर म्हणते, गायी आहेत असे समज, त्यांच्या नावाने हाक मार. कधीही परिस्थितीचे रडगाणे गाऊ नये, तक्रार करू नये हा महत्वाचा मानसशास्त्रीय सिद्धांत इथे सांगितला आहे. जे आहे त्यात चांगले असेल ते बघावे. भविष्याबद्दल चांगला विचार करावा. समाधानी असावे. धीर सोडू नये. जे जवळ आहे त्यात वेळ साजरी करावी. आनंद शोधावा, मार्ग शोधावा, प्रयत्न करत राहावेत. परिस्थिती नाही म्हणून सण साजरे न करणे, दुःख करत बसणे हे हरलेल्या मनोवृत्तीचे लक्षण आहे. कर्ज काढून सण साजरा करू नये. ज्येष्ठ म्हणजे वयोवृद्ध. ज्येष्ठ म्हणजे मानाने मोठा. ज्येष्ठ म्हटलं की महिना, ज्येष्ठा म्हटलं की नक्षत्र इतके अर्थ बदलतात. त्यामुळे ज्येष्ठा गौरी असतात, ज्येष्ठ गौरी नव्हे.
बोलीभाषेत इतके लक्ष दिले जात नाही, तरीही अचूक बोलले जावे इतकेच. तात्पर्य: असे बहुरंगी मूल्य शिक्षण सांगणारे, उत्साह देणारे व्रत सण म्हणून साजरे केले जातात. तेव्हाची लगबग बघण्यासारखी असते. बायका माहेरवाशीण घरी येणार म्हणून न थकता काम करतात. कितीही दमल्या तरी गौरी पूजनात उणीव राहू देत नाहीत. सकाळी दमल्या तरी नटून थटून संध्याकाळी एकमेकींचे कौतुक बघायला उत्साहात जातात. हा उत्साह त्यांना वर्षभर पुरतो. त्या दिवशी त्या स्वतःला सर्वात जास्त आनंदी आणि श्रीमंत समजतात. या स्वभावामुळेच स्त्री खंबीरपणे उभी राहते, सर्वांना धीर देते, दमते पण कंटाळत नाही. या दमण्यात तिला अपार आनंद मिळतो. स्वतःच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी ती मेहनत घेते, अखंड धडपड करते, अक्षरशः काहीही करू शकते. ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपली जावी, सर्वांना सकारात्मकता देत राहावी, प्रेरणादायी ठरावी, हीच ज्येष्ठा गौरीच्या चरणी प्रार्थना. एकाच वेळी सर्वत्र तजेला आणते इतके या प्रथेत सामर्थ्य आहे. समयीच्या मंद सात्विक उजेडात सर्वांच्या गौरी तेजाळत राहोत, या मनापासून शुभेच्छा. सर्व यथासांग पार पडल्यावर स्त्रीच्या चेहऱ्यावर जो कृतार्थ भाव असतो, ते या कहाणीचे फलित.